नमस्कार, मी प्रसन्न जोशी. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आकुर्डी प्रकरणानंतर महाराष्ट्रातला मराठा समाज कधी नव्हे एवढा एकवटतोय आणि रस्त्यावरती येतोय असं चित्र आपल्याला अनेक शहरांमध्ये बघायला मिळतंय. औरंगाबाद, परभणी झालं, बीडमध्ये सुद्धा आपल्याला मराठा समाजाचे मोर्चे बघायला मिळालेले आहेत आणि या सगळ्या असंतोषाला वाचा फोडण्याचं काम त्या अर्थानं पहिल्यांदा केलंय ते शरद पवारांनी. शरद पवारांनी थेटपणे शासनाला तंबीज दिली आहे, सूचना केलेली आहे की अशा प्रकारे एखादा बहुसंख्य, जो त्यांनी शब्द वापरलाय, बहुसंख्य समाजाचा जर का संताप असेल तर तो समजून घेतला पाहिजे. खरं तर आज पत्रकार परिषदेत शरद पवारांनी आपण ॲट्रॉसिटी कायद्याच्या विरोधात नाही असं म्हटलेलं असलं तरी सुद्धा शरद पवार जे बोलतात त्याच्यामधल्या गोष्टी ओळखायच्या असतात. पवार कधीच स्पष्ट बोलत नाही, आपल्याला माहीतच आहे. म्हणूनच पवार नेमकं बोलू काय पाहतायत हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न आहे. आकुर्डी प्रकरणानंतर मराठा समाजाच्या संतापाच्या मुळे मराठा तितुका मेळावाचं राजकारण सुरू होतोय का, हा या चर्चेचा विषय आहे. पवार मराठा कार्ड खेळतायत का? चर्चेचे भाग पुढे सुरू करण्यापूर्वी बघूयात कोणते मुद्दे आहेत की जे घेऊन आपण चर्चा पुढे नेणार आहोत. पवारांचा मराठा तितुका मेळावा सुरू झालाय का? हक्काची मतपेढी जपण्यासाठी मराठा कार्ड काढलं गेलंय का? आकुर्डीमुळे मराठा समाजाचं ध्रुवीकरण सुरू झालंय? ॲट्रॉसिटीचा विचार आघाडीच्या काळात का झाला नाही, ज्याचा दावा सध्या शरद पवार आताच्या सरकारबाबत करत आहेत? आणि 2004 साली जेम्स लेन, 2014 साली मराठा आरक्षण आणि आता महापालिका निवडणुकांच्या तोंडावर आकुर्डीचं प्रकरण समोर आलंय का, असे अनेक मुद्दे घेऊन आपण चर्चा सुरू करणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर आहेत. माझ्यासोबत असतील डॉक्टर भारत कुमार राऊत, राजकीय विश्लेषक, माजी खासदार, आपल्या स्टुडिओमध्ये त्यांचं स्वागत. पुण्याहून आपल्यासोबत आहेत डॉक्टर कुमार सप्तर्षी, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि महाराष्ट्रातल्या जातीय ताण्याबाण्याचे अभ्यासक. संजय सोनवणी आहेत, जातीय राजकारणाचे ते अभ्यासक सुद्धा आहेत आणि विविध खास करून मागासवर्गीय, अन्य मागासवर्गीयांचं सामाजिक राजकीय महत्त्व याच्या बाबतीत ते नेहमी लिहित असतात. आणि आपल्यासोबत आहेत जय महाराष्ट्राचे व्यवस्थापकीय संपादक निलेश खरे. सगळ्यांचं स्वागत. निलेशपासून सुरुवात करूयात. निलेश, गेल्या काही वर्षामध्ये शरद पवारांनी एखादं असं काहीतरी एक जातीय समीकरण वळण घेत असताना थेट प्रतिक्रिया काहीतरी दिलेली असं घडलं नाही. 2004चं जेम्स लेनच्या प्रकरणाचा थोडा संदर्भ सोडला तर आता जे काही ते बोलतायत आणि जे काही रस्त्यावर घडतंय त्याचा संबंध कसा जोडायचा? पुरंदरे प्रकरणामध्ये शरद पवारांनी थोडीशी जातीय समीकरणं लक्षात घेऊन प्रतिक्रिया देताना आपल्याला पाहायला मिळाले होते. आणि पुरंदरेंना जो पुरस्कार दिला गेला त्यानंतरचे जे राजकारण तापलं ते शरद पवारांच्याच वक्तव्यानंतर तापताना आपल्याला पाहायला मिळालं. मुख्यतः आकुर्डी प्रकरणानंतर शरद पवारांचं आलेलं वक्तव्य हे जर आपण बघितलं, मराठा समाज रस्त्यावर सातत्यानं उतरतोय आणि विविध जिल्हा पातळीवर आपण लाखांचे मोर्चे जे आहेत ते पाहायला मिळतात. मात्र आकुर्डी प्रकरणामध्ये ज्या स्वरूपाचा अन्याय झालेला आहे तो एका विशिष्ट उच्चवर्णीय समाजातल्या महिलेवर झाला. म्हणून जर मराठा समाज हा दुखावला गेलेला असेल आणि त्यातून दलितांनी हा अत्याचार केला अशा स्वरूपाचं एक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जात असेल तर वर्षानुवर्ष ज्या सवर्ण समाजानं किंवा पुढारलेल्या समाजानं किंवा ज्यांच्या हातात सत्ता होती अशा समाजानं या दलित समाजावर अत्याचार केले, त्यांना हे जे पूर्ण प्रकरण आहे हे लक्षात घेता आकुर्डी प्रकरणानं जर जिव्हाळी एका विशिष्ट समाजाला जिव्हाळी लागली असेल तर या समाजाच्या शरीराला अक्षरशः चाळण या अन्यायानं झालेली आहे. आणि त्यामुळे अशा स्वरूपामध्ये फक्त रस्त्यावर उतरून जर प्रदर्शनं होत असतील तर त्याचे सामाजिक आणि इतकंच नाही कायदा सुव्यवस्थेचे जे प्रश्न तयार होतील हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. शरद पवार हा प्रश्न हातात घेऊ पाहत आहेत. मुळात शरद पवारांची जी विवेकी अशी प्रतिमा आहे, पुरोगामी अशी प्रतिमा आहे, फुले, आंबेडकर, शाहू यांचा वारसा सांगणारी प्रतिमा आहे, ती प्रतिमा या ठिकाणी कुठे ना कुठे दुखावली जाते, ती मलिन होते, अशा स्वरूपाचं चित्र पाहायला मिळतंय. आणि पवार पहिल्यांदा स्वतःची जी पुरोगामी प्रतिमा आहे ती सोडून स्वतःला वेगळ्या दिशेनं घेऊन जात आहेत का, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. आपण भारत कुमार राऊत आणि बाकी मान्यवरांकडे जाण्यापूर्वी शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, आणि अर्जुन डांगळे, आंबेडकरी विचारवंत, हेही दोघे फोनद्वारे आपल्यासोबत आहेत. त्यांचंही स्वागत. मी पहिल्यांदा शिंदेजींकडे जातो. शशिकांत शिंदेजी, शरद पवारांच्या बाबतीत नेहमी माध्यमं बोलताना शब्द वापरायची मराठा लीडर, मराठा फेस, द पॉवरफुल मराठा, असं नेहमी इंग्लिश पेपर किंवा मराठी वृत्तपत्र म्हणायचं असं. पण गेल्या 2-3 दिवसातली त्यांची विधानं पाहता आणि सध्या जे मराठा समाजाचे मोर्चे सुरू आहेत त्यांना दिलेलं त्यांचं समर्थन पाहता शरद पवार हे आता मराठा राजकारण करतायत असं मानायचं नाही. याच्यामध्ये आपल्याला पहिलं स्पष्ट करू इच्छितो, पवार साहेबांनी नेहमी यशवंतराव चव्हाण साहेबांचे असे विचार जोपासले, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराची नेहमी त्यांनी पाठराखण केलेली आहे. दुसरा मुद्दा असा आहे की
ज्या वेळेला पत्रकारांनी काही विषयाच्या संदर्भामध्ये औरंगाबादमध्ये त्यांना छेडलं, त्यावेळेला त्यांनी उत्तर देताना सांगितलं की बाबा एखाद्या समाजाचा इतक्या मोठ्या संख्येनं जर त्या ठिकाणी मोर्चा येत असेल किंवा त्याचं आपले लक्ष वेधण्यासाठी आंदोलनं करत असेल तर शासनाने त्याचं गांभीर्य ओळखायला पाहिजे. यात त्यांनी आपलं एक म्हणणं त्या ठिकाणी स्पष्ट केलं. त्यामध्ये कुठलाही हेतू नव्हता की कुठल्या समाजाला पाठीशी घालणं. पवार साहेबांना मराठा, तुम्ही मगाशी म्हणता त्याप्रमाणे मराठा लीडर, मराठातला मराठा लॉबींचा लीडर म्हणून नेहमी ओळखलं गेलं. पूर्वी पण करून घेतलं, ओळखत होते आणि आता सुद्धा ओळखत आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक नाही. परंतु त्यांनी विचारामध्ये कुठल्या प्रकारचा असा आज सुद्धा त्यांनी मुस्लिम समाजाच्यावर जर खोट्या केसेस होत असतील तर त्याच्या संदर्भातले काही शिष्टमंडळ येऊन भेटले. पवार साहेबांना त्यांनी सांगितलं की अशा प्रकारे परभणीत वगैरे होत आहे. तर त्यांनी त्यांचं मत मांडलं. म्हणजे दुसऱ्या समाजाच्या बाबतीमध्ये काही विषय मांडला पण एकच आहे. त्यांनी एक मुद्दा जो मांडला तो शासनाला त्यांनी उद्देशून एवढंच सांगितलं की आपण जर अॅट्रॉसिटीचा कोण जर अशा पद्धतीने वेगळ्या पद्धतीने उपयोग होत असेल, जास्त गैरवापर होत असेल तर त्याच्या बाबतीत शासनाने इतका मोठा समाज आला असेल तर त्याचं गांभीर्य घेऊन त्या ठिकाणी त्याच्यावर निश्चितपणाने लक्ष घालावं, दुर्लक्ष करू नये, त्यांनी दिलेला संदेश होता. शिंदेजी तुम्ही आमच्यासोबत राहाच, कारण तुम्ही म्हणजे पर्यायाने पवार साहेब जो मुद्दा मांडतायत हा मुद्दा तुम्हालाच लागू होतो. तो मुद्दा घेऊन मी नंतर तुमच्याकडे येतो. त्यापूर्वी मी डांगळेंकडे जातो. डांगळेजी, शरद पवारांच्या या गेल्या 2 दिवसातल्या वक्तव्यानंतर त्याच्या तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. आम्ही आताच बातम्या दाखवतोय काही रिपब्लिकन गटांकडनं, कार्यकर्त्यांकडनं शरद पवारांच्या नावाने मोर्चे निघतायत, त्यांना विरोध करणारे जोडे मारो आंदोलन वगैरे अशी पण आंदोलनं सुरू झालेली आहेत. कुठल्या दिशेने चाललंय हा सगळा समाजकारण? डांगळेजी, माझा आवाज पोहोचतोय? अर्जुन डांगळेंपर्यंत आपण पोहोचत नाही आहोत. पोहोचल्यानंतर आपण त्यांच्याशी बोलू. भारत कुमार राऊतांकडे जाऊयात. राऊत सर, अनेक वर्षानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रातली उसण म्हणजे जी सामाजिक वस्त्र आहे ते पुन्हा उसवेल की काय, अशा प्रकारच्या क्षणाला आपण येऊन पोहोचलेलो, तुम्ही कसं पाहताय? अगदी बरोबर आहे. ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. आकुर्डीचा जो प्रकार झाला याच्यानंतर ज्या पद्धतीने ध्रुवीकरण समाजांचं चालू झालेलं आहे आणि त्याला शरद पवार खतबाणे घालतायत हे दिसतं नाही. अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद अशी गोष्ट आहे. कारण म्हणजे शरद पवारांसारखा माणूस जो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला, जो महाराष्ट्राचा दिल्लीचा आवाज म्हणून सगळ्या मराठी जनतेने त्यांच्याकडे पाहिलं, अशा माणसांनी अशा तऱ्हेची भूमिका यावेळी करणं ही अत्यंत दुर्दैवी आहे. अर्थात शरद पवारांची एकंदर राजनीती आतापर्यंत पाहता ह्याच्यामध्ये मला काही फार आश्चर्य वाटलेलं नाही. याचं कारण जेव्हा जेव्हा त्यांच्या असं लक्षात येतं की आपल्या पायाखालची वाळू घसरते आहे तेव्हा ते कधी पश्चिम महाराष्ट्राचा, कधी ऊस उत्पादकांचा, कधी मराठा समाजाचा, कधी प्रगत समाजाचा किंवा पुरोगामी समाजाचा असा आधार घेऊन ते सतत आपली वोट बँक जी आहे, आपली मतपेटी आहे, ही शाबूत ठेवू इच्छित आहेत. आता त्यांच्या असं लक्षात आलं की गेल्या 2 निवडणुका म्हणजे लोकसभा असेल किंवा त्यानंतरची विधानसभा, जास्त विधानसभा ही झाल्या पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं असेल की केवळ आपलं नेतृत्व, महाराष्ट्रव्यापी नेतृत्व याच्यावर आपण फार काळ तग धरू शकत नाही. मग अशा वेळी काय करायला पाहिजे तर त्यातला एक निवडक गट हा आपल्या बरोबर राहिलाच पाहिजे. महाराष्ट्राची परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्राचं मराठा कुणबी कास्ट क्लस्टर जे आहे हे सर्वात जास्त आहे आणि त्याच्यामुळे हा क्लास जर का, हा कास्ट क्लास जर का, हा जातीय वर्ग जर आपल्या बरोबर राहिला तर आपण इथे बाजी मारू शकतो हे त्यांच्या लक्षात आलं आणि ते केवळ जातीच्या आधारावरच मारू शकतो हेही त्यांच्या लक्षात आलंय. त्यामुळे त्यांनी हे नवीन गणित आता त्यांनी मांडलेलं आहे. आता हे त्यांनी आत्ताच नाही, मग तुम्ही स्वतः सांगितलं की जेम्स लेनच्या प्रकरणामध्ये त्यांनी असंच केलं होतं किंवा 2014ला मराठा आरक्षणाचं पण कार्ड होतं, रिझर्वेशनच्या प्रश्नावर. आता प्रश्न असा आहे की त्यांना जर का असं वाटत असेल की बहुमताचं मत हे तुम्ही लक्षात घेतलंच पाहिजे, त्यांना तुम्ही डावलून पुढे जाऊ शकत नाही, तर मग हाच न्याय त्यांनी पटेलांना गुजरातमध्ये का लावला नाही? कारण तिकडे सुद्धा पटेलांनी त्या इतका मोठा मोर्चा काढला होता, इतकं मोठं आंदोलन केलं होतं. त्यावेळी पवारांसारखा माणूस जो तेव्हा सत्तेमध्ये होता त्यांनी का असं कधी म्हटलं नाही की पटेलांचं म्हणणं तुम्ही ऐकून घ्या, हे त्यांनी कधीच म्हटलं नाही. त्यामुळे इथे मराठ्यांचं डिव्हिजन करायचं, मराठा आणि इतर समाजात डिव्हिजन करायचं, मराठ्यांना एकटे पाडवायचं, त्यामुळे त्यांचं ध्रुवीकरण होईल आणि त्या समाजाला आपल्या अखेरीस दुसरा कोणी नेता उरणार नाही. ही त्यांची त्याच्यातली फार महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे. तो मुद्दा घेऊन मला शिंदेकडे यावं लागेल राऊतांचा. त्यापूर्वी मी डांगळेंकडे जातो आणि मग पुण्याला जातोय. डांगळेजी, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? डांगळेंपर्यंत बहुधा अजूनही संपर्क झालेला नाही. मी पुण्याला जातो सप्तर्षींकडे.
सप्तर्षीजी, गत्रे माडखोलकरांनी यशवंतराव चव्हाणांना तेव्हा विचारलं होतं राज्य मराठींचं का मराठ्यांचं, तेव्हा यशवंतराव म्हणाले होते मराठींचं. सध्याचे जे राजकारण यशवंतरावांचे मानसपुत्र शरद पवार करतायत ते राजकारण मराठीचं का मराठ्यांचं? आताच त्यांचं जे निवेदन आहे त्याच्यावरून मराठा कन्सॉलिडेशन राष्ट्रवादीला करायचं आहे, हो. ते त्यांचं धोरण आहे असं दिसतंय. आजपर्यंत असं नव्हतं आणि एक जाण नक्की शरद पवारांना आजपर्यंत होती. आता काय झालं मला माहित नाही की ह्या देशामध्ये कोणतीही जात बहुसंख्य नाही. ती एकेका भौगोलिक प्रदेशात असू शकेल, पण देशाचं राजकारण करायचं असेल, ज्याला ज्याला देशाचं राजकारण करायचंय, तर 51% जातच नाहीये. हो, म्हणून जातीला पकडून राजकारण करणं म्हणजे आपला पराभव निश्चित. बरं. कारण एक जात जर आक्रमक झाली तर इतर जाती त्याच्या विरुद्ध गठबंधन करतात आणि फक्त तुम्ही नकोत, आक्रमकपणा नको तुमचा, असं म्हणून एक कृत्रिम युनिटी होते. आणि महाराष्ट्रातल्या मागच्या निवडणुका जर धरल्या, भाजप जे राज्य आलं याचं मुख्य कारण आहे मराठा मंडळीमध्ये जो वरचा स्तर आहे त्यांचा आक्रमकपणा. बरं. म्हणजे हातात अंगठ्या, गळ्यात सोन्याचे शर्ट आणि चेअरमनशिपचा रुबाब याशिवाय दुसरं काही करतच नव्हते. त्याचा उभं आला होता, मराठ्यानं उभं आला होता. जो नांगर चालवणारा गरीब श्रमिक मराठा आहे त्याला राग आला होता. आणि जातीची एक गंमत लक्षात घ्या, ब्राह्मण, मराठा आणि हे मार या 3 जाती हुशार आहेत. त्यांनी आपल्या सबजाती सबकास्ट दाबून एक मोठमोठ्या फेडरेशन केल्या आहेत. आता ब्राह्मणांचे मध्ये लग्न होत नाहीत आपापसात, कोकणस्थ, देशस्थ, कराडे, पण तरी एक ब्राह्मण मानलं जातं, म्हणजे शेती न करणारे लोक. दुसरा, मराठ्यांमध्ये पदर लागत नाही. जर उच्च कुलीनला एखादा म्हणला माझा मुलगा ग्रॅज्युएट आहे, तुमची मुलगी पाहिजे, तर कुऱ्हाडी घालतील अंगावर, तुझ्या मनात का आलं. तर 37 उपजाती आहेत, त्यांची ही पॉलिटिकल फेडरेशन आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूप जाती आहेत, पण पॉलिटिकल पण हे 3 लोक गेले 500 वर्ष राजकारण करतात. तर इथं यांना भाजपकडे सरकायचं आहे. बरं. आणि म्हणून अँटी दलितिझम आता परवडणार आहे. कारण शरद पवारांच्या आयुष्यात ते अँटी दलित कधी नव्हते, पण ह्या वेळेला जात आहे तर त्यांना भाजपकडे सरकायचं आहे. बरं. त्यामुळे ते जात आहे. दुसरं असं आहे की हे इतके आक्रमक झाले आणि संबंध राष्ट्रवादी शिवसंग्राम झाली, हाण मार वगैरे, तर यांचा डिफीट इतका जोरात होणार महाराष्ट्रात, हे नक्की या. कारण माळी, धनगर आणि गरीब मराठा त्यांच्या विरोधात जाणार. फार महत्वाचे मुद्दे दोन्ही, म्हणजे राऊतांनी आणि सप्तर्षींनी 2 महत्वाचे मुद्दे मांडलेले. आणि सप्तर्षी जे म्हणतात त्याला 2014चा धडा कारणीभूत आहे. राष्ट्रवादी समोर हे उदाहरण आहे 2014ला काय झालं होतं. मी आता संजय सोनवणेंकडे जातो. सोनवणेजी, तुम्ही या दोन्ही मुद्द्यांवरती तर बोलाच, जे मगाशी मुद्दे मांडले गेले, पण हेही सांगा, या सगळ्या आता जो काही थोडासा वाद तयार होताना दिसतोय, याच्यामध्ये ओबीसी आणि ओबीसी समकक्ष ज्या इतर जाती आहेत, जाती समूह आहेत, ते काय भूमिका घेणार? प्रसन्नाजी, पहिलं आपण आधी जे चर्चा झाली, मान्यवर जे बोलले त्याच्याबद्दल आधी बोलतो. महाराष्ट्रामध्ये जातीय राजकारण, महाराष्ट्रातच नव्हे अख्ख्या देशामध्ये हे जे जातीय राजकारण, जातींचं राजकारण चालू आहे आणि दुर्दैवी घटनांचा उपयोगही राजकारणासाठी केला जातो. याच्यासारखं मोठं दुर्दैवी घटना भारताच्या दृष्टीने असू शकत नाही, पण ती होते हे आपल्याला पाहावं लागतंय. याचा नक्कीच खेद आपण व्यक्त केला पाहिजे. दुसरी गोष्ट, यातनं मराठा राजकारण, मराठा आरक्षण, मराठ्यांनी सत्तेत पुन्हा येणं हे अभिप्रेत असेल राष्ट्रवादीला वगैरे असेल, ते त्यांचे राजकीय अजेंडा जर जातीवादी असेल तर ते तसं होऊ शकेल कदाचित. परंतु याकडे ओबीसी, शोषित आणि वंचित हे सगळेच घटक, सत्ताधारी वर्ग सोडून, म्हणजे धर्मसत्तावाले असोत किंवा राजकीय सत्तावाले असोत, हे जे बाकीचे जे वर्ग आहेत समाजामधले, जे ओबीसी आहेत, शोषित आहेत, वंचित आहेत, आदिवासी आहेत, हे सगळे याकडे विस्फारून पाहत आहेत, भयभीत होऊन पाहत आहेत, अस्वस्थ होऊन पाहत आहेत. याचं कारण असं आहे की एकतर ओबीसी किंवा ह्या सगळ्या बाकीचे जाती घटक इतके आहेत, संख्येने खूप जाती घटक आहेत आणि अत्यंत छोटे, अगदी काही काही जाती तर लाख सुद्धा लोकसंख्या नाही, त्यांना नेतृत्व नाही, त्यांच्याकडे एक दिशा नाही. ते नेहमीच यांच्याच वळचण जाऊन आपलं काहीतरी समाजाचं हित होईल या आशेने जात होते. परंतु भविष्यामध्ये आणि आतापर्यंत महाराष्ट्रात जे राजकारण गेल्या 4-5 वर्षापूर्वीपर्यंत होत होतं, त्यात इतरांना
तेवढा दिलासा थोडाफार होताही. परंतु आता तो दिलासा आहे का, तो दिलासा राहिलाय का? मला असं वाटतं की तो दिलासा वाटेल असं चिन्ह सध्या महाराष्ट्रामध्ये दिसत नाही. आणि या पद्धतीने एक आक्रस्ता भूमिका घेत कायदा असेल, सुव्यवस्था असेल, त्याला आव्हान देत याबद्दल आपण जर मूलभूत तत्वांवरच गदा आणणार असू तर मात्र अवघड आहे. बरं, अॅट्रॉसिटी ऍक्ट बद्दल चर्चा नव्याने केली. अॅट्रॉसिटीज काय अनेक कायदे असे आहेत की ज्याचे दुरुपयोग होण्याचं प्रमाण काही प्रमाणात आहे. आपण मान्य केलंच पाहिजे. आपल्या व्यवस्थेची चूक आहे, न्याय व्यवस्थेची चूक आहे. परंतु त्यामध्ये जर सुधारणा पाहिजे असेल तर जो चुकीचा गुन्हा दाखल करतो किंवा खोटा गुन्हा दाखल करतो त्याच्यावर दंडात्मक किंवा न्यायात्मक मोठी कारवाई करावी अशी फार तर मागणी करता येऊ शकते. परंतु तो कायदाच रद्द करा अशी मागणी कशी होऊ शकते? कारण भारतामध्ये आजही शोषितांवर, वंचितांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय होतो, अत्याचार होतोय. आज आपण पाहतोय उन्हामध्ये तेच झालं, भारतभर तेच आजही घडतंय. अशा स्थितीमध्ये ते एक जे संरक्षणात्मक कवच आहे दलित समाजाला मिळालेलं ते काढून घेणं चुकीचं होईल. परंतु त्याचा गैरवापर करणारे जे त्यातले घटक आहेत त्यावर सुद्धा तेवढाच अंकुश ठेवला गेला पाहिजे. याची काळजी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेताना न्यायालयाने घेतली पाहिजे. ठीक आहे. मी निलेशकडे आणि इकडे स्टुडिओमध्ये येण्यापूर्वी पुन्हा शशिकांत शिंदेकडे जातो. शिंदेजी, माझा आवाज पोहोचतोय आपल्या? शिंदेजी, मगाशी दोन मुद्दे इकडे मांडले गेले. एक राऊतांनी सुद्धा मुद्दा मांडला होता आणि सप्तर्षींनी मांडला होता की अशा प्रकारे तुम्ही ज्यावेळी रेकग्नाइज करता की मराठा समाजाचं असं आंदोलन आहे त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, त्यावेळी तुम्ही एक भूमिका घेता. तुम्ही म्हणजे तुमचा पक्ष आणि पर्यायानं तुमचं नेतृत्व याचा काही प्रमाणात फटका आपल्याला 2014ला बसला होता. अशा वेळी पुन्हा एकदा अशी भूमिका घेणं, तर मग जर का ती भूमिकाच घ्यायची असेल तर पटेल आंदोलनाच्या वेळी तुम्ही का घेतली नाही? हा तुमचा भारतकुमार राऊतांच्या प्रश्नाला काय उत्तर आहे? नाही, याच्यामध्ये भारतकुमार राऊत आणि सप्तऋषींच्या मताशी मी सहमत नाही आहे. एक तर भरतकुमार राऊतांनी जो मगाशी मुद्दा मांडला असा आहे की भाजप शिवसेनेचं सरकार ज्यावेळेला सत्तेवर आलं त्यावेळेला त्यांनी आश्वासन दिलं ना धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये, बाकीचे मुस्लिम समाजाच्या बऱ्याच लोकांना आश्वासनं दिली होती, परंतु ती प्रत्यक्ष कृतीत आली नाही. राजकारणातला एक पायंडाच्या पुढे जाऊन मला वाटतं पवार साहेबांचं व्यक्तिमत्व आहे. आपण ज्या अँगलने ते पाहतात, ठीक आहे, आता ते खासदार होते त्या अँगलने ते राजकीय दृष्टिकोनातून आता टीका करतील त्याबद्दल मला काय बोलायचं नाही. परंतु पवार साहेबांचं व्यक्तिमत्व जे असं आहे की ते कुठल्या तरी जाती धर्मामध्ये बांधण्याचा जो प्रकार होतो तो चुकीचा होता असं मला वाटतंय. एक मुद्दा मी आपल्याला सांगू इच्छितो की हा जो मोर्चा निघालेला आहे मराठा समाजाचा, हा कुठल्या एका पक्षाने किंवा नेतृत्वाने केला, तो सर्व पक्षाचा होता. म्हणजे भरतकुमार राऊत शिंदेजी, जर का सर्वपक्षीय होता तर आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये शरद पवारांच्या बाजूला आम्हाला पृथ्वीराज चव्हाण बघायला मिळायला हवे होते, माणिकराव ठाकरे बघायला मिळायला हवे होते, आम्हाला आणखी सेना भाजपचे दानवे पाटील बसायला हवे होते. आज फक्त शरद पवारांनी घेतली पीसी. असं आहे, तुम्ही पहिले निर्भीड पत्रकार होता, आता एका पक्षाचे प्रवक्ते आहेत. मला माझा मुद्दा मांडून द्या. तुमच्याकडे आता मी त्या पक्षाच्या त्या अँगलने तुम्हाला शिंदे, मी भारतकुमार राऊत आहे. मी एक पक्षाचा प्रवक्ता नाही. हा प्रश्न तुम्हाला प्रसन्न जोशी विचारतायत. मला बोलून द्या ना. मला बोला. बोलायचं ते बोला. असं आहे की ज्या वेळेला या संदर्भामध्ये एखादी घटना घडल्यानंतर त्या घटनेच्या संदर्भामध्ये प्रतिक्रिया विचारली गेली, त्या प्रतिक्रिया त्यांनी मुद्दा केला. आज त्यांनी स्पष्टीकरण पण केलेलं आहे. ते स्पष्टीकरण राजकीय केलं नाही, त्यांनी स्पष्ट सांगितलं की एखादा इतक्या समाजाचा मोर्चा निघाल्यानंतर त्या मोर्चाच्या बाबतीमध्ये शासनाने त्यांनी सरकारला सांगितलं की त्याचा विचार करण्यासाठी गांभीर्याने विचार करावा. या चुकीचं काय म्हटलं मला कळत नाही. त्यांनी असं कुठं सांगितलं की मी मराठा समाजाचा नेतृत्व करतोय आणि मराठा समाजावर अन्याय झाला म्हणून आम्ही त्याप्रमाणे आवाज. शिंदेजी, मी तुम्हाला सांगतो, शिंदेजी चूक कुठे झाली ती मी तुम्हाला सांगतो. या जे सध्या जे मोर्चे निघतायत शिंदे साहेब, त्यांची एक दोन प्रमुख मागण्या आहेत. एक आहे मराठा आरक्षण आणि एक आहे अॅट्रॉसिटी कायद्यातला बदल. आता मला सांगा, गेली 15 वर्ष सुद्धा हे अॅट्रॉसिटीचे मुद्दे उपस्थित होत होते. 15 वर्ष आपली सत्ता होती आपल्या दोन्ही पक्षांची, तेव्हा हा मुद्दा का नाही आला? तेव्हा सुद्धा मागण्या होत होत्या. आज नेमका एक सत्तांतर झाल्यानंतर एका प्रकरणानंतर एकदम मोर्चे निघायला लागतात, शरद पवार येऊन पीसी घेतात. हे सगळं तुम्हाला असं वाटतं हे इतकं आम्ही साधेपणाने घ्यावं सगळं? मी स्पष्ट पद्धत सांगतो, मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये पक्षाची भूमिका स्पष्ट होती. मागासवर्गीय आणि आदिवासींच्या आणि ओबीसीच्या कुठल्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा मुस्लिम आरक्षणाच्या बाबतीमध्ये निर्णय घ्यावा. आता स्पष्ट शब्दात पक्षाची भूमिका पवार साहेबांपासून आमची सर्वांची ती. मराठा आरक्षण सोडा, अॅट्रॉसिटी बद्दल 15 वर्ष काय भूमिका होती? सांगतो. अॅट्रॉसिटी बद्दल त्यांनी काय म्हणाले
आपण दचा मा करताय. हा अॅट्रॉसिटी बद्दल त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की अॅट्रॉसिटी जी लागली आहे त्या अॅट्रॉसिटी रद्द करा असं म्हणालेच नाहीये. बरोबर आहे, नाही म्हणाले. अॅट्रॉसिटी मध्ये जर कोण गैरवापर करत असेल जास्त प्रमाणामध्ये तर त्याच्या बाबतीमध्ये शासनाने विचार करावा. एक्झॅक्टली 15 वर्ष होत नव्हता का गैरवापर? शिंदेजी तुम्ही म्हणताय ते 100% बरोबर आहे. 15 वर्ष गैरवापर होत नव्हता का या प्रश्नाचं उत्तर द्या. आणि तेव्हा ही भूमिका का नाही पुढे आली? ज्यावेळेला सरकारने अशा पद्धतीचा कुठे निर्णय झाला असेल त्यावेळेला रामदास आठवले साहेबांनी सुद्धा या बाबतीमध्ये सांगितलं होतं की अशा प्रकारचा चुकीचा कुठं होत असेल तर त्याचा विचार त्या काय निर्णय घेण्यात यावा. त्यानंतर थोडा बदल झाला आपल्याला म्हणून मी सांगतो. आता अॅट्रॉसिटीची गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यामध्ये डीवायसी ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये डीसीपी वगैरे या लेवलवर आपण त्याचं हिअरिंग घेतो आणि हिअरिंग घेतल्यानंतर तो गुन्हा जाणीवपूर्वक मुद्दाम टाकला असेल तर त्याच्या बाबतीमध्ये तो गुन्हा खरा आहे का खोटा आहे याचं व्हेरिफिकेशन होऊनच त्याप्रमाणे करावा लागतो. याची फक्त जाणीव करून देण्याचा पवार साहेबांनी प्रयत्न केला. आता सुद्धा अॅट्रॉसिटी मध्ये तशा प्रकारचे खोटी गुन्हा दाखल झाला तर चौकशी केली जाते आणि तो गुन्हा रद्द करण्यात येतो. अशा प्रकारची तरतूद करण्याचा प्रयत्न मागच्या आघाडी सरकारच्या काळामध्ये केला होता. ही वस्तुस्थिती आहे. आता एक असं आहे की एखाद्या ज्यावेळेला पत्रकारांनी मीडियाने विचारल्यानंतर त्यांनी एखाद्या मोर्चाचं समर्थन केलं म्हणजे त्यांनी मोर्चा का काढला. कोपर्डीच्या घटनेचा पवार साहेबांनी स्पष्ट सांगितलं की त्याला जात धर्म नाही, गुन्हेगार हा कुठल्या जातीचा आहे त्यापेक्षा त्या घटनेचं गांभीर्य बघून त्या घटनेच्या बद्दल कारवाई करावी आणि अशा प्रकारचं त्या समाजाची इच्छा वाटते की अशा प्रकारची घटना घडू नये. अशा प्रकारचं कुठल्या प्रकारचं परत आपल्या समाजाच्या मुलीबाळीवर होऊ नये. म्हणजे एखाद्या समाजाची मागणी केली म्हणून त्या समाजाचं समर्थन केलं अशा प्रकारचा नवीन शोध. आता पवार साहेबांना कुठल्या समाजाचं समर्थन घेऊन राजकारण करावं लागतं. आता जर कुठं होत असेल राजकीय मुद्दा तर मला योग्य वाटत नाही असं माझं मत आहे. ठीक आहे शिंदेजी तुम्ही आमच्यासोबत राहा. काही मुद्दे तरी सुद्धा अस्पष्टच आहेत. मी भारतकुमार राऊतांकडे येण्यापूर्वी पुन्हा निलेशकडे येतो. निलेश, सारखा हा मुद्दा मांडला जातोय की एका मोर्चाची भूमिका काय ती समजून घेण्यापुरता शरद पवार बोलतायत. पण प्रश्न असा आहे मुळात आकुर्डीची घटना आहे बलात्काराची, ती जातीय हिंसाचाराची किंवा अॅट्रॉसिटीची नाहीच आहे. असं असताना अॅट्रॉसिटीचा मुद्दा एक पुढे आणला जातो या मोर्चाच्या तोंडून. मग अशा वेळी जे एक सध्या मुद्दा मांडला जातोय, भाजपची काही मंडळी म्हणतात की हा स्पॉन्सर्ड मोर्चे निघतायत, या आरोपामध्ये तथ्य मानायचं की नाही? मुख्यतः हा बलात्काराच्या आरोपानंतर जे मोर्चे निघतायत त्यामध्ये हा जो इतक्या मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर येणारा मराठा समाज आहे याचं एक प्रमुख कारण अॅट्रॉसिटी आहे हे मान्य करावंच लागेल. कारण या समाजातला मोठा वर्ग अॅट्रॉसिटी कायद्यामुळे आपल्या कुटुंबातल्या कोणीतरी अडचणीत येतोय अशा स्वरूपाच्या मानसिकतेमध्ये आहे. कारण हा राजकीय पुढारलेला असा वर्ग आहे आणि तो वर्ग हा सातत्यानं अॅट्रॉसिटीच्या कायद्याअंतर्गत अडकताना पाहायला मिळतोय आणि तो एक राग बनत आहे. फक्त बलात्कारापुरता हा विषय मर्यादित आहे मोर्चांचा असं राहिलेलं नाही आणि त्यामुळे एक मोठा जनसमुदाय हा रस्त्यावर येताना पाहायला मिळतोय. त्यामध्ये फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच्याच नेतृत्वातले काही लोक हा मोर्चा स्पॉन्सर करताय असाही प्रकार नाही. भाजपचेही मराठा कार्ड वापरून राजकारण करणारे नेते जे आहेत तेही या मोर्चांना पाठिंबा, आर्थिक मदत ही पुरवताना पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे सर्वच राजकीय पक्षातले मराठा नेता जे आहेत ते एकत्रित येऊन मराठ्यांचा एक दबाव गट या निमित्तानं पुन्हा एकदा सरकार दरबारी उभा करण्याचा प्रयत्न करताय. तो दबाव गट इतक्यापुरता मर्यादित राहिलेला नसून मुळात मराठ्यांच्या हातची सत्ता ही गेलेली आहे आणि म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली हे बिंबवण्याचा प्रयत्न जो आहे तो या मोर्चाच्या माध्यमातून होतोय. बरं, शरद पवार थेटपणे या मोर्चाचं किंवा त्या समाजाचं नेतृत्व हे जमिनीवर उतरून किंवा रस्त्यावर येऊन करताना पाहायला मिळत नसले तरी ते ज्या स्वरूपाची वक्तव्य करतायत हे मुख्यतः जे पेटलेलं वातावरण आहे किंवा वेगात निघालेली मराठा समाजाची गाडी आहे त्या गाडीचं व्हील स्वतःच्या हातात घेण्याचा ते प्रयत्न करताय अशा स्वरूपाचं चित्र आहे आणि त्यामुळे शरद पवार हे मराठा कार्ड खेळतायत अशा स्वरूपाचं चित्र जे आहे ते या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. मुळात पवारांच्या हातून किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातून सत्ता निसटलेली आहे आणि आता पुढच्या काळामध्ये जसं भारतकुमार राऊत म्हटले पुढच्या काळामध्ये ध्रुवीकरणाचं राजकारण केल्याशिवाय आपण पुन्हा सत्तेत येऊ शकणार नाही अशी काहीशी परिस्थिती ही राष्ट्रवादी दरबारी किंवा काँग्रेस राष्ट्रवादी दोघांच्या दरबारी तयार झाली आहे आणि त्यातून हे कार्ड जे आहे ते जोरकसपणे मांडलं जात आहे असं चित्र पाहायला मिळत आहे. ठीक आहे, राऊतांकडे मी येणार होतो पण त्यापूर्वी मला आत्ताच लक्षात आलं की अविनाश महातेकर आपल्या सोबत आहेत, आरपीआयचे नेते फोनद्वारे आपल्या सोबत आहेत. महातेकरजी, आम्हाला सांगा या ज्या काही 2 दिवसातल्या घडामोडी आहेत, मोर्चे निघतायत, पवारांनी त्याचं समर्थन केलेलं आहे आणि अशा मोर्चाची दखल घ्यावी आणि कोणत्याही कायद्याचा गैरवापर होऊ नये असं ते म्हणतायत, याकडे रिपब्लिकन चळवळीतली माणसं कसं बघतायत?
तर मुळामध्ये पवार साहेबांचं हे विधान आल्यानंतर आमच्यासारख्याला सुद्धा या गोष्टीची थोडी चिंता वाटली की पवार साहेबांसारखं ज्यांचं राजकीय व्यक्तिमत्व हे सामाजिक न्यायाच्या बाजूचं आहे, शाहू फुले आंबेडकरांची भूमिका मांडणार आहे, ते देखील अशा प्रकारच्या आडोशाला जाऊ लागलेले आहेत, हे चिंताजनक आहे. नाही, पण महातेकरजी, राष्ट्रवादीचे लोक म्हणतात की तुम्ही आमच्यावर असा आरोप का करताय, आम्ही अॅट्रॉसिटीच्या बद्दल बोललेलोच नाही आहोत. पवार तर म्हणतायत की कोणत्याही कायद्याचा गैरवापर होऊ नये. मग तुमचा आक्षेप काय? तर मग मुळात जाऊन बोलावं लागेल की ज्या आकुर्डीला जो अत्याचार झाला त्याचा सर्वात प्रथम निषेध हा आम्ही लोकांनी केला. तुम्हाला अगदी आवर्जून सांगतो की आमच्या पक्षाचे जे स्थानिक कार्यकर्ते आहेत, तालुका लेवलचे, गाव लेवलचे, त्या लोकांनी त्या ठिकाणी निषेध नोंदवलेला होता. म्हणजे आम्ही त्या अन्यायाच्या बाजूने उभे राहिलो. असं असताना देखील पहिल्यांदा असं घडलं की अत्याचार झाल्यानंतर त्या ठिकाणी आंबेडकरी चळवळीतल्या नेत्यांना येण्याचा मज्जाव केला गेला. बरं. आणि खरं तर असं आहे की आंबेडकरी चळवळीतले रामदास आठवले असोत किंवा अन्य कोणी नेते असोत, त्यांची ख्याती आहे की ज्या ठिकाणी अत्याचार होतो त्या ठिकाणी ते धावत जाऊन त्या ठिकाणी भेट देतात आणि त्यांना तिथे मज्जाव केला गेला. आणि ज्यांची अजिबात अन्याय झालेल्या ठिकाणी जाण्याची ख्याती नाही अशा लोकांना त्या ठिकाणी आवर्जून पाचारण करण्यात आलं. दुसरा मुद्दा असा आहे की तो अत्याचार जो झालेला आहे त्याचा आम्ही तर तीव्र शब्दात निषेध करतो, यात वादच नाही, पण त्याचा आणि अॅट्रॉसिटी कायद्याचा काडीचा संबंध नाहीये. पण मग या निमित्ताने अॅट्रॉसिटी कायद्याच्या विषयी बोलायचे, म्हणजे त्यावेळेला तर स्पष्ट भूमिकाच घेतली गेली रद्द करा म्हणून, बोलायची काही गरज नव्हती. ती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बोलली गेली. आणि त्यानंतर मराठा समाजाचे मोर्चे किंवा मराठा समाजाचं आयोजन, संघटन हे सुरुवात झालेलं आपल्याला दिसून येतं. या गोष्टी ज्या महातेकरजी, आम्हाला सांगा, हे जे काही मोर्चे आता निघतायत ठिकठिकाणी आणि मोठ्या संख्येनं निघतायत, कधी नव्हे ते, याकडे आंबेडकरी समाज जो गावागावामध्ये विखुरला गेलेला आहे, जाती जातीमध्ये विखुरला गेलेला आहे, तो अशा संघटित समूह शक्तीकडे कसं पाहतोय? तो बावरलेला आहे का, तो घाबरतोय का? नाही, अजिबात नाही, बावरलेलो नाही, घाबरलेलो नाही. त्याचं कारण असं आहे की आकुर्डी अत्याचाराचं नुसतं भावनिक अपील करून हे मोर्चा निघतायत. या मोर्चाची मूलतः मागणी जी आहे ती अॅट्रॉसिटी ऍक्ट रद्द करण्याविषयीची आहे. त्याच्यात सुधारणा किंवा बदल असं नाही. ते पवार साहेब बोलले असतील, परंतु बाकीचे असं काही कोणी बोलत नाहीयेत. तर रद्द करा अशा प्रकारची भूमिका घेतात. या उलट आमचं स्पष्ट मत असं आहे की सामाजिक न्यायाचे जे कायदे असतात ते कायदे कधीही लोकप्रिय नसतात. या कायद्यांच्या बाबत जर आपण सार्वमत किंवा त्याच्यावरती पुनर्विचार अशा गोष्टी करत बसलो असतो तर सतीबंदीचा देखील कायदा अस्तित्वात आला नसता. त्याच्यानंतर अस्पृश्यता नष्ट करण्याचा देखील कायदा अस्तित्वात आला नसता. आणि आता अलीकडे जे स्त्रियांना अधिकार देण्याचे, डोमेस्टिक व्हायोलन्स पासूनचे जे काही कायदे तयार झालेले आहेत ते कायदे देखील अस्तित्वात येऊ शकले नसते. आणि त्यामुळे असे कठोर कायदे हे सरकारला करावे लागतात आणि या कायद्याची पाठराखण शहाण्या सुरत्या माणसांना करावी लागते. जो त्याच्यामध्ये गैरफायदा होतो अॅट्रॉसिटी ऍक्टचा, अशा प्रकारचं जे एक विधान केलं जातं, माझं मत असं आहे की कोणीही अनुसूचित जाती जमातीचे लोक याचा गैरफायदा घेत आहेत किंवा गैरवापर करतायत असं नाहीये. एवढं ते सोपं नाहीये. DYSP लेवलचे लोक त्या ठिकाणी सगळी चौकशी करतात आणि त्यानंतर तो कायदा ऍप्लिकेबल होतो. याचा वापर जे करतात ते स्थानिक पातळीवरचे राजकीय नेते जे वरच्या समाजाचे आहेत ते या लोकांच्या गटांना हाताशी धरून दोन्ही भांडणाऱ्या लोकांच्या हातात दोन वेगवेगळे गट असतात आणि त्याचा तो कायद्याचा गैरवापर त्या ठिकाणी सुरुवात. हा मुद्दा आला होता. तुम्ही राहा आमच्यासोबत महातेकरजी. मी पुन्हा एकदा पुण्याला जाण्यापूर्वी मी भारतकुमार राऊतांकडे जातो. राऊतजी, ज्याप्रमाणे आपल्याकडे सर्वसाधारण काय संपत्ती संपत आली, खर्च सगळा गेला, बाकीच्या सगळ्याची ठेवी बुडाल्या की माणूस FD कडे जातो. पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस मराठा समाजाच्या आता FD फिक्स डिपॉझिट कडे वळाले, एवढी वेळ आलेली त्यांच्यावर. तुम्ही जी उपमा दिलेली आहे त्याच्याशी मी सहमत आहे असं मी म्हणणार नाही, कारण ते थोडं धारिष्ट्याचं होईल. इतकं मोठं वाक्य मी म्हणणार नाही. पण एक गोष्ट नक्की आहे की जसं मी मगाशी सांगितलं की जेव्हा त्यांच्या असं लक्षात येतं की आपल्या पायाखालची वाळू सरकायला लागली आहे तेव्हा ते अशा तऱ्हेचं काहीतरी कार्ड खेळतात. आणि त्याचप्रमाणे मी सांगितलं, कधी जातीचा आधार, कधी समाजाचा आधार, कधी प्रगतिवादी किंवा पुरोगामी याचा आधार, असे वेगवेगळे आधार ते शोधत जातात. नेहमी काय असं बुडणारा माणूस असतो ना, तो माझ्या हाताला जहाज लागावं असं कधी म्हणत नाही. जे फुटकुळ लागेल
हो. त्या फळीचा आधार घेऊन आधी जगायचं हा त्यांचा आहे असतो. आणि अशाच तऱ्हेचे शरद पवार हे अतिशय म्हणजे अस्तित्ववादी आहेत आणि त्यांना त्यांच्या अस्तित्वाची खूप बरं. काळजी असते आणि त्याच्यात ते आतापर्यंत यशस्वी झाले. बरं. आता प्रश्न फक्त त्याच्यामध्ये मी थोडासा असं विचार हो, करतो, हो. एक पहिलं स्पष्टीकरण व्यक्तिगत करतो हो. की कदाचित मग शिंदेंना त्यांच्यासमोर टीव्ही नसेल त्यामुळे कोण बोलते कळत नसेल. मी शिवसेनेचा प्रवक्ता नाही, मी शिवसेनेचा माजी खासदार आहे आणि आता मी इथे जे बोलतोय हे केवळ निव्वळ पत्रकार म्हणून बोलतोय. आणि तुम्हाला मगाशी शिंदेने जो प्रश्न विचारला होता हा प्रश्न मी विचारलेला नव्हता, तो मी विचारला होता. तो प्रसन्नाने विचारला होता. हे जर एकदा स्पष्ट होऊ द्या. नंबर 2 ची गोष्ट अशी आहे की हा आकुर्डीची जी घटना आहे ना तिचा आणि अॅट्रॉसिटी ऍक्टचा हा संबंध लावणं हा संधिसाधूपणा आहे. कारण अॅट्रॉसिटी ऍक्टचा आणि आकुर्डीच्या घटनेचा असा डायरेक्ट संबंध आहे. हा दलित विरुद्ध सवर्ण असा संबंध आहे. म्हणजे अॅट्रॉसिटी ऍक्ट म्हणजे छळवणूक विरुद्ध कायदा किंवा अत्याचार विरोधी कायदा आणि याचा काही संबंध नाही. परंतु याची या कुठल्याही आपत्तीतून आपण आपला फायदा कसा करून घ्यायचा, ही कुठली आपत्ती इष्टापत्ती कशी करायची हे या समाजाला नीट कळत असल्यामुळे आता त्याचा फायदा घेऊन अॅट्रॉसिटी ऍक्टच रद्द करा अशा तऱ्हेची मागणी करणं मला असं वाटतं हे साफ म्हणून भुई थोपडण्यासारखं आहे. याचा अर्थ असा नाही की अत्याचार विरोधी कायदा जो आहे हा सर्व गुण संपन्न आहे असं नाही. त्याच्यामध्ये काही सुधारणा घडणं आवश्यक आहे. परंतु या संधीचा त्यानिमित्ताने जनमत असं जागृत झाल्यासारखं दाखवून हे करणं योग्य नाही. आता उद्या समजा महातेकरांनी ठरवलं की याला प्रतिमोर्चा काढायचा, तसे हजारो प्रतिमोर्चे गावागावात निघू शकतील. बरोबर आहे. म्हणजे काय करायचं आपण समाजाविरुद्ध समाज असं उभं करायचं आपण आणि हे करायचं त्याचं पाप आता कोणाच्या डोक्यावर असणार. बरोबर आहे. हे जो मोठा समाज आहे जो सदन समाज आहे, सुविद्य समाज आहे, राजकीय शक्ती असलेला समाज आहे त्यांनी त्यांच्या ह्याचं पाप आहे की जो शोषित वंचित नाकारलेला समाज आहे त्याच्याकडे ह्याचं पाप जायचं हा प्रश्न आहे. तेव्हा मला असं वाटतं की हे ताबडतोब थांबलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. मी पुण्याला जातोय सप्तर्षी सर आणि सोनवणींकडे. सप्तर्षीजी, समजा आपण हे जे काही मराठा कन्सोलिडेशन ध्रुवीकरणाचा जर का प्रयत्न असेल तो कोणत्याही पक्षाचा का असे ना, मराठा समाजाचं राजकीय वर्तन इतक्या वर्षांचं बघता तो असा एक गठ्ठा होईल का आणि एक गठ्ठा होऊन कुठल्या तरी एकाच नेत्याच्या किंवा पक्षाच्या मागे जाईल का, खास करून आकुर्डी आणि आताच्या या घटनांनंतर, असं आपण म्हणू शकतो? असा दावा कोणी करू शकतं? प्रसन्न, अजिबात मराठा समाज एकत्र येणार नाही. मराठा समाजाला आजपर्यंत बांधून ठेवायला 2 गोष्टींचा वापर करण्यात आला, पॉवर आणि वावर. म्हणजे जमिनीची त्याच्यात आकांक्षा आणि सत्ता. मग ते सोसायटीचं चेअरमन असो किंवा त्या डेअरीचं चेअरमन असो, वेडासारखं नेत्यांनी त्यांच्यामध्ये विकृती केली म्हणून नेतृत्व चाललं. पण आता त्यांच्या लक्षात आलंय, मी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये माझं गाव आहे, तिथला अनुभव बघतो ना, नॉर्मली काही मराठा समाज मारवाडी समाजाबरोबर जात नाही, पण तिथं गांधी निवडून आलेत, मराठा समाजाने मत गांधीला दिलेलं आहे. हे अगदी उघड आहे ना तिथे. तर याचाच अर्थ मराठा समाजानं त्यांच्या नेत्यांना रिजेक्ट केले. कारखाने काढणारे मराठा चेअरमन, कारखाने डुबवणारे मराठा चेअरमन आणि त्याच कारखान्याचा लिलाव खाजगी कारखाना म्हणून घेण्यामध्ये मराठाच नेते. हे मराठा समाजाला त्यांचं काय आपुलकी वाटेल असं आहे का? आणि आता हे तर म्हणजे वडाची साल पिंपळा लावण्यासारखे. त्या कोपर्डी भागाच्या जवळच आम्ही राहतो. आता या कोपर्डी गावामध्ये दलितांनी मराठ्यावर अत्याचार केला असं काहीतरी त्याला रूप देणं म्हणजे अत्यंत चुकीचं आहे. म्हणजे असं आहे का की आम्हाला प्रिव्हिलेज आहे, म्हणजे मराठ्यांनी केलं असं तर चाललं असतं, पण दलितांनी मराठा मुलीवर करायचं नाही. हे दोन्ही गरीबच घराणे होती आणि ती घटना घडली. त्यातला रानटी प्रकार पुरुषाचा, स्त्रीविषयीची एक दृष्टी, दूषित दृष्टी ही कारणं आहेत. याला मुळामध्ये रंग देणं हे चुकीचं आहे. आता राहायला याला अॅट्रॉसिटी केल्यामुळे तुम्ही मराठ्यांना आकर्षित करण्याकरता एक नाही 2 हत्यार वापरता. एक आपल्या मराठा मुलीवर झालं म्हणून आपण उठलं पाहिजे, याचा अर्थ असा काय बलात्काराचा प्रश्न असतो? ते काय समाजावर झालेलं आक्रमण आहे का? आणि मग तुम्ही आता याचं उठ्ठ काढायला दलित समाजाच्या महिलांवर बलात्कार करणार का? गावगाव जाऊन किल्ले जिंकल्यासारखं की बुवा आता आम्ही केला बलात्कार म्हणजे आम्ही जिंकलं दलितांना, हे वाह्यात पण आहे. हा, आणि अॅट्रॉसिटीचा जर प्रश्न झाला, मगापासून मी ऐकतोय अॅट्रॉसिटीत काही दोष आहेत वगैरे,
पण या दोषांमुळे सुटले ना. मराठवाडा नामांतरामध्ये महार मातंगाची घरं जाळली. शरद पवार आणि आमचं राज्य होतं पुलोद. मी त्यावेळेला डोळ्यांनी पाहिलेली घटना आहे. हजारो नामांतर याच्या अॅट्रॉसिटीच्या केसेस झाल्या, हजारो. आणि ते लोक फक्त शरद पवारांना शरण आले आणि एकही केस उभी नाही राहिली. एक सुद्धा केस उभी राहू नये म्हणजे उलट या कायद्यामध्ये लूपहोल फार आहेत असा प्रश्न आहे. आणि नेहमी दलित जेव्हा भांडतात त्यावेळेला त्यांचा दलित म्हणून झालेला अपमानपेक्षा दुसरा मराठा एक त्याच्या मागे असतो, मागून तो लढत असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे. मला कधी कधी आठवण येते की आपण मनुस्मृतीकडे चाललोय का. मनुस्मृतीमध्ये 4 वर्णाचे पुरुष आणि 4 वर्णाच्या महिला याच्या बलात्काराच्या वेगवेगळ्या सजा आहेत, 16 वेगवेगळ्या सजा आहेत. म्हणजे आपण बलात्काराचंही नीतिमूल्य ते अनैतिमान मानायचे, बरोबर आहे हा मुद्दा. त्याचे 16 प्रकार करतोय काय. बरं आहे ते मनुस्मृती वर्णन आहे. मी संजय सोनवणेंकडे जातो आणि त्यानंतर भारतकुमार राऊतांना बहुधा एक मुद्दा मांडायचा आहे. सोनवणीजी, या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता जर का हा असा मंचावरती असे प्यादे ठेवले गेले असतील आणि आता एक एक जण आपापली प्यादी पुढे करत असेल तर या पुढचीही 2 प्रश्न आहेत मला. राजकारण कसं शेप घेणार आहे असं तुम्हाला वाटतं? आणि मराठेतर बहुजन जो आहे विविध जातींमध्ये विभागलेला, त्यातला दलित पुन्हा वेगळाच भाग आहे, पण हा एक मोठा पोकळीमधला ओबीसी समाजाचं वर्तन काय असू शकतंय? त्याचं कारण असं, मी तुम्हाला थोडंसं अडवतोय, त्याचं कारण असं, आज शरद पवारांनी पीसी मध्ये बोलताना असंही म्हणाले की अॅट्रॉसिटीचा जाच फक्त विशिष्ट समाजाला नव्हे ओबीसीना पण झालाय असं ते म्हणालेले आहेत. आपण पहिली गोष्ट अशी लक्षात घ्यायला पाहिजे की आता जे राजकारण सध्याचं चालू आहे, महाराष्ट्रातलं असो की भारतातलं असो, जे जातीय केंद्रीकरण करून किंवा ध्रुवीकरण करून एक एक जात, एक एक समाज आपापली एकजूट दाखवत आपापल्या नेत्यांच्या मागे भरभक्कम ताकद कशी उभी राहील हे फक्त जातीय कारणाने जर बघत असेल तर त्याला राजकारण म्हणता येणार नाही. आपल्याला आपली त्याला लोकशाही म्हणता येणार नाही. आपण काहीतरी भलत्याच विचित्र दिशेने चाललेलो आहोत आणि ते योग्य नाही. इथे ओबीसी मराठा किंवा ओबीसी ब्राह्मण किंवा ओबीसी दलित हा प्रश्न आणू नये. आणि अॅट्रॉसिटी असो, कोणतीही बाजू असो किंवा कोणताही कायदा असो, या संदर्भामध्ये असे रीतीने विचार करून जर कोणी राजकारणाचा विचार करत असेल तर त्याचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी आपण सगळी जी विचारी विवेकी माणसं आहोत तो प्रयत्न करू. हा झाला एक भाग. परंतु दुर्दैवाने जे आज समाज वास्तव आहे, होतं असं की या सगळ्या गोष्टी सभोवताली घडताना बघून जो एक सौम्य जीवन जगू पाहणारा, जो एक मध्यमवर्गीय हा जो ओबीसी समाज आहे, तो एक कार्यकर्ता निर्माणकर्ता समाज आहे, तो फंदात पडू इच्छित नाही अशा कोणत्या गोष्टीच्या. परंतु तो बघत असतो, तो अनुभवत असतो आणि त्याच्या मनामध्ये नाही म्हटलं तरी एक असुरक्षिततेची भावना त्याच्याही मनामध्ये येते. इथे अॅट्रॉसिटीचा प्रश्न ओबीसीनं होतो की नाही त्रास, खुद्द ओबीसींना अॅट्रॉसिटीचा आज कव्हर नाही, पण ओबीसींवर सुद्धा जातीयवाचक शिवीगाळ असतील किंवा जातीयवाचक हल्ले असतील हे होत असतात. ग्रामीण भागामध्ये किंवा दुर्गम भागामध्ये हे हल्ले होतातच. परंतु अॅट्रॉसिटीचं संरक्षण ओबीसींना द्या अशी मागणी मी चुकून सुद्धा करणार नाही. असं आहे की आपल्याला समाज सुधारवला पाहिजे. दलितांवर जास्त अन्याय होतात, अत्याचार होतात, त्यांच्याकडे बघायची दृष्टी आजही सुधारलेली नाहीये, ती बदलली पाहिजे. पण त्याच वेळेस कायद्यांचे संरक्षण समाजाला आपण देत राहून जर समाजाची मानसिकता जर बदलणार नसेल तर तो आपला कायद्याचाही पराभव आहे असं मला म्हणावं लागेल. मी इकडे स्टुडिओमध्ये येतो, निलेशकडे जाण्यापूर्वी राऊत सर काही मुद्दा मांडत होते, बोला. मला फक्त डॉक्टर सप्तर्षींचा मुद्दा मांडला त्याला थोडंसं एक आणखी पुरवणी असं सांगायचं की आपण आकुर्डीच्या प्रकाराकडे हे आपण अपवादात्मक गोष्ट म्हणून बघायला पाहिजे. त्यात जास्त जनरलायझेशन करण्याची काही गरज नाही. आणि जर तसं करायचं असेलच तर मला फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे, ज्या कोणी उत्तर द्यावं, की जर का मराठा समाज आणि किंवा दलित विरुद्ध मराठा असं जे काही सगळं चालू आहे आणि जर अॅट्रॉसिटी ऍक्ट जर का तुम्हाला आपल्याला जर का रद्दबातल करायचं असेल तर मग खैरलांजीचं जे प्रकरण झालं त्यावेळी ना शरद पवार ना मराठा समाजाचे कुणीही का रस्त्यावर उतरले नाहीत की हे प्रकरण थांबलं पाहिजे किंवा आम्ही हा निषेध करतो असं म्हणायला कोणी आले नाही. ना शरद पवार कधी पुढे आले. हे का झालं? ही नंबर 1. नंबर 2, आता ह्याच्यामध्ये सगळं गट कसे आहेत, मग सप्तर्षींनी सांगितले मराठा समाज कधी एकत्र येणार नाही, ह्याच्यात आर्थिक गट सुद्धा आहेत. जेव्हा विदर्भामध्ये जेव्हा शेतकरी आत्महत्या करतो, या आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांपैकी अनेक जण हे मराठा समाजाचे आहेत. परंतु त्यांच्यासाठी सुद्धा या आत्महत्या रोखा
यासाठी सुद्धा हे सगळे आता जे काय स्वयंप्रेरणेने आलेत असंही मानतो. हो. ह्यांच्या मागे कोणी बोलविते धनी नाहीत असंही मानतो. हो. तर हे जे स्वयंप्रेरणेने जे सगळे समाजातले लोक उभे राहिले मराठा समाजातले, हे तेव्हा कुठे गेले की माझ्या समाजातला एक माणूस गळफास लावतो आहे आणि सरकार शंडपणे बसलेला आहे, माझ्याच पक्षाचा माणूस तिकडे शेती मंत्री आहे, हो. तरी सुद्धा हे असं होतंय. याच्या विरुद्ध न्याय मागण्यासाठी तेव्हा कुठलाच मोर्चा का निघाला नाही? खैरलांजींच्या विरुद्ध मराठ्यांचा मोर्चा का निघाला नाही? शिंदेजी बोला, शशिकांत शिंदे. नाही, याच्यामध्ये माझं असं मत आहे नगर जिल्ह्यात की दलित ज्यावेळेला बांधव आता हे अत्याचार झाले मुद्दे होते, मांडताय, त्याचे सुद्धा मोर्चे नाही निघाले. ज्या वेळेला पवारसाहेब कृषी मंत्री होते तेव्हा त्यांनी पहिल्या वेळेला 75,000 कोटी देऊन कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला. ठीक आहे. आता दुसरा मुद्दा असा आहे की ज्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचं नाव द्यायचं होतं त्यावेळेला ते धाडस फक्त शरद पवार साहेबांनीच केलं आणि त्यावेळेला सत्ता गेली तरी बेहतर आहे, परंतु हे विचारविधान हे शरद पवारांनीच केलं होतं. एखादा आठवण येत नाही ह्या लोकांना. आणि पवार साहेबांच्या आत्ताच्या राजकारणामध्ये कदापिही पवार साहेबांनी कुठलाही दलित समाज असेल किंवा मुस्लिम समाज असेल किंवा गरीब समाज असेल या समाजाचं नेहमी पाठराखण केलेली आहे. कधी जातीभेद केला नव्हता. ठीक आहे, प्रत्येकाने पवार साहेबांना वेगवेगळ्या प्रकारची नावं विश्लेषण दिलेली आहेत, परंतु मी प्रामाणिकपणाने सांगतो कालच्या ह्याच्यामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचा त्यांचा राजकीय किंवा कुठल्याही प्रकारची राजकीय खेळी हे आपण वेगवेगळ्या प्रकारचे विश्लेषण सगळे जे मानताय त्याबद्दल कुठल्याही प्रकारची खेळी नव्हती. प्रामाणिकपणाने पत्रकारांनी विचारलेला याला त्यांनी सरकारला त्या प्रकारे सांगितलं कायदा रद्द करा असं कधीच म्हणाले नाही. उलट शरद पवार साहेबांनी नेहमी या ठिकाणी अनेक संधी होत्या. माझ्यापेक्षा भरतकुमार राऊतांना जास्त माहित असेल की त्यांना माहिती असेल की बरेच संधी त्यांना राजकारणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जातीवादी पक्षांनी त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला होता. अगदी शिवसेना प्रमुखांना पासून सगळ्यांनी पाठबळ दिलं होतं, परंतु त्यांनी आपल्या विचाराला कधी बगल दिली नाही. नाही शिंदेजी, हा इतिहास आहे आणि आम्हाला आंबेडकर विद्यापीठाच्या नामांतराचा पण इतिहास आम्हाला माहिती आहे, त्याबद्दल त्यांचा आदर आणि कौतुकच आहे. पण शिंदेजी मला असं सांगा, आजच्या या अतिशय नाजूक अशा अवस्थेमध्ये जेव्हा एक दुर्घटना घडलेली आहे त्यानंतर एक विशिष्ट समाज म्हणजे मराठा समाज रस्त्यावरती येतोय आणि तो सामूहिक शक्तीने तो आज रस्त्यावरती ठिकठिकाणी येतोय. अशा वेळी जो मोठा भाऊ आहे या महाराष्ट्रातला तो असा संघटन शक्ती जर का दाखवू लागला तर त्या समाजातून आलेले एक सर्वोच्च नेते म्हणून त्या समाजाला असं करू नका असं सांगायचं का उलट त्यांच्या या संघटन शक्तीची दखल घ्या असं सांगायचं? नाही, बरोबर आहे तुमचं म्हणणं. मला सांगा, ज्या वेळेला ते झालं उस्मानाबाद मध्ये सुद्धा पवार साहेब गेले. तिथं दलित वर्गाच्या असलेल्या मुलीवर झालेल्या अत्याचारावर लगेच तिथं पवार साहेब तिथे पण जाऊन आले. असं काही त्यांनी केलं नाही. त्यावेळेला असं नाही केलं की कोपर्डीलाच गेलो आता कशाला उस्मानाबादला जायचं मला राजकारण करायचंय. त्यांनी लगेच तिथं गेले. त्यांनी कुठेही सांगितलं ह्या समाजाला सांगितलंय, पत्रकारांनी विचारलं म्हणून त्यांनी उत्तर देताना दिलं. हे काही समाजाच्या मोर्चाला समोर गेले नाही किंवा त्यांचं शिष्टमंडळ आलं म्हणून त्यांना सांगितलं नाही तुम्ही आंदोलन करा मी तुमच्या बरोबर आहे. त्यांनी ज्यावेळेला तुमच्यासारख्या पत्रकारांनी त्यांना विचारलं, मीडियाने विचारलं, तर त्यांनी एवढंच सांगितलं की सरकारने या असलेल्या मोर्चाच्या बाबतीमध्ये गांभीर्याने घ्यावं. यात जर सूचना केली तर कुठल्या प्रकारचं समर्थन केलं मला अजूनही कळलेलं नाहीये. ठीक आहे, विषय आला चर्चेला, त्याच्या विषयावर चर्चा व्हावं यावर दुमत नाहीये. पण ज्या पद्धतीने पवार साहेबांच्या 40-50 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये एक वेगळ्या प्रकारचं त्याला अँगल देण्याचा प्रयत्न होतो तो चुकीचा आहे. पवार साहेब मराठ्यांचा नेता म्हणून नेहमी मानलं. रामदास आठवले साहेबांना सुद्धा रिपब्लिकन पार्टीच्या असलेल्या नेत्याला दलित समाजाच्या नेत्याला सुद्धा पवार साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी राजकीय उंचीवरून त्या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न केला तर तो कुठल्या समाजाचा म्हणून बघितलं नाही. आज असा का प्रश्न उभा केला की एका स्टेटमेंटमुळे फक्त त्यांनी. ठीक नाही शिंदेजी, तुम्ही म्हणताय ते मुद्दे प्रायमा फेसी बरोबरच आहेत. शरद पवार असं कुठेही म्हणाले नाही मोर्चेकडा, शरद पवार असं कुठेही म्हणाले नाही की मराठ्यांनो एक व्हा. शरद पवार असं कधी म्हणत नाही, कारण मुळातच असं कोणी घोषणा करत नसतं. अर्थ समजून घ्यायचा असतो आणि त्याच्यातून आपण आपला अर्थ घ्यायचा आणि काम करायचं असतं, त्यालाच तर राजकारण म्हणतात. पण हरकत नाही, तुम्ही म्हणता त्याच्यावरती आपण विश्वास ठेवूयात. पण कार्यक्रमाच्या शेवटी मी निलेशकडे जातो एक नाजूक प्रश्न घेऊन. निलेश, एक अतिशय विचित्र वळणावरती महाराष्ट्र आणि भारत येऊन ठेपलेला आहे. दलितांवरती काही अत्याचार होत आहेत, दलित दुखावलेला आहे, मुसलमानांना कॉर्नर केलं जात आहे, मुसलमान एक वेगळ्या पातळीवरती आहेत आणि आता मराठा समाज असा संघटित येतोय. आपण महाराष्ट्रापुरता बोलूयात. अशा पुढे एक 2014ला हिंदुत्ववादी राजकारण झालं, एक मोठी लाट आली, त्याला हिंदुत्वाची म्हणा नाही तर मोदींची लाट हवा, पण एक मोठा समाज एकत्र आला, मतदान झालं, भाजपला निवडून आले होते. आता या फ्रॅक्चर्ड झालेल्या समाजाचं राजकीय वर्तन कसं असेल, भाजपच्या बाबतीत कसं होईल, काँग्रेस राष्ट्रवादीला त्याचे काय फायदे होतील का? नाही, मुख्यतः भाजपमध्ये अंतर्गत पातळीवर मराठा समाजाचा
एक जो नेतृत्व आहे हो. ते साईडलाईन झालंय अशा स्वरूपाचं चित्र हे भाजपमध्ये तयार झालेलं आहे आणि त्यामुळे मराठा नेतृत्व हे या अगोदरच भाजपमध्ये दुखावलेलं आहे. दुसरीकडे सत्तेत आपण नाही आणि म्हणून अशा स्वरूपाचा अन्याय जो आहे तो आपल्या प्रदेशावर किंवा आपल्या भागावर किंवा आपल्याशी निगडीत असलेल्या व्यवसायांवर हा सवर्णांकडून किंवा सध्या सत्तेत असलेल्या संघ परिवाराकडून किंवा फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडून होतोय अशा स्वरूपाचं चित्र निर्माण केलं जाते. साहजिक आहे ध्रुवीकरण करून 2019च्या निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा 32% जो मतदार मराठा समाजाचा आहे तो पुन्हा आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न जो आहे तो शरद पवारांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतोय. आकुर्डी प्रकरणानंतर किंवा बलात्कार प्रकरणानंतर ज्या स्वरूपाचं वातावरण तयार झालंय त्यातून जे मोर्चे निर्माण होत आहेत त्यातून जे वातावरण तापलंय त्यातून जो विस्तव तयार झालेला आहे तो विस्तव मुळात स्वतःच्या तळहातावर घेण्याचा प्रयत्न शरद पवार करतायत आणि त्यातून जी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार आहे जसं भरतकुमार राऊत सरही म्हणाले की येत्या काळामध्ये मराठ्यांनी अशा स्वरूपात अॅट्रॉसिटीच्या विरोधात मोर्चे काढले ते लाखोंचे काढले म्हणून त्याचा मोठा प्रचार जो आहे तो मराठा समाजातल्या नेतृत्वाकडून केला जातोय. अशा परिस्थितीत जर त्याचा विरोध म्हणून दलित समाज रस्त्यावर उतरला तर त्यातून नामांतराच्या वेळेला ज्या स्वरूपाची परिस्थिती निर्माण झाली होती त्या वेळेला जशा दंगली झाल्या होत्या ती जर परिस्थिती निर्माण झाली तर त्याला जबाबदार कोण असेल आणि त्यामुळेच जातीचं राजकारण करण्याची ही वेळ आहे का किंवा मराठा समाजानं अशा स्वरूपाचं चित्र निर्माण करण्याची ही वेळ आहे का त्याची गरज आहे का हा प्रश्न मुख्यतः तयार होतो. कार्यक्रमाच्या शेवटी आपण लोकांना विचारलं होतं त्यांना काय वाटतंय या सगळ्या राजकारणाविषयी. आपला प्रश्न होता शरद पवारांची मराठा पॉवर कार्डची खेळी यशस्वी होईल का. काय लोकांनी उत्तर दिले आपण पाहू शकता स्क्रीनवरती. तुमचा रिस्पॉन्स अतिशय काट्याची उदाहरण टफ आहे. लोकांमध्ये सुद्धा डिव्हिजन आहे 53-47 काही फार मोठा डिफरन्स नाही. लोकांना वाटतं यशस्वी पण होईल अयशस्वी सुद्धा होऊ शकते. पण शेवटी महाराष्ट्रामध्ये एक जाणता राजा होऊन गेला ज्यानं 18 पगड जातींसह स्वराज्याचं राजकारण केलं. आजच्या जाणत्या राजानं आपल्याच जातीच्या बांधवांचं राजकारण करून अराजक मात्र आणू नये एवढी अपेक्षा समाजाकडून सुद्धा आणि समाजाच्या नेत्यांकडून सुद्धा. एवढाच एक मुद्दा जय महाराष्ट्रतर्फे. शेवटी सगळ्यांचे आभार. आपण सगळ्यांनी वेळ दिलात. इथेच थांबूयात. पाहत राहा जय महाराष्ट्र.